आता पूजेचं साहित्य बरं कुठलं आणि कोणतं आवश्यक आहे, आणि हे आपल्याला पूजेमध्ये आवश्यक आहेत, याच्याशिवाय आपली पूजा ही अधुरी राहत असते. तर ते पूजेचं साहित्य बरं कोणतं आहे, तर पहिल्या प्रथम आपण ज्या वेळेला पूजेचं ताट मांडायला सुरुवात करतो, तर पहिल्या प्रथम आपण हळदी कुंकू जे आपलं पंचपाळा असतं ते आपण त्या पूजेच्या ताटात ठेवायचं. त्यानंतर आपण जे गणपती म्हणून सुपारी घेत असतो, त्याची पूजा अगोदर करत असतो, ती गणपतीची सुपारी आपल्याला खारीक, बदाम आणि एक जे आपण हळदीचा हळकुंड बनतो, त्याला हळदीचा गंडा, ते पण आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला प्रसाद म्हणून साखर पण घ्या, आणि अष्टगंध जे की पूजेसाठी लागणार आहे, अष्टगंध. आणि अष्टगंधाच्या नंतर विभूती, जी की खरंच महादेवाच्या पूजेत आपण पण स्वतःला पूजा करताना आपल्याला विभूती लावायची असते, आणि महादेवाला सुद्धा ह्यामुळे पूजा ही अधुरी राहते. ती आपल्याला काय घ्यायचं आहे, विभूती. आणि त्यानंतर आपल्याला जे पिवळं चंदन आहे, जे की महादेवाला विशेष आवडतं, ते पिवळं चंदन पण आपल्याला घ्यायचं आहे. आणि हा जो पांढरा कपडा आपल्याला घ्यायचा, जो आपण पाट घेणार आहोत पूजेसाठी पाट, आणि त्या पाटावर आपल्याला हा कपडा काय करायचा आहे, अंथरायचा आहे. आणि नंतरच आपल्याला पूजेला सुरुवात करायचं आहे, वाळुका शिवलिंग बनून. आणि वाळू पण विशेष महत्वाचे आपल्याला जवळ घेऊन म्हणजे बसायची आहे. स्वच्छ पाण्यानं वाळू धुवायची आहे आपल्याला, गंगेतली आणून तुमच्या आसपास जवळपास कुठे भेटेल तिथे स्वच्छ करून बारीक वाळू, जेणेकरून आपला हा महादेव काय होणार आहे, व्यवस्थित होईल. अशा प्रकारची वाळू आपल्याला चाळून त्यातले खडे वगैरे बाजूला काढून व्यवस्थित छोटी छोटी वाळू आपल्याला आणून ठेवायची आहे. आपल्याला अगोदरच ही अशी तयारी करून ठेवायची आहे पूजेची. आणि त्यानंतर आता हे पूजेचं साहित्य झालं. आता पूजेचं साहित्य झालं तर नैवेद्यासाठी काय आवश्यक, तर बघा कुठलेही फळं आपल्याला घ्यायचे आहेत, केळं, अनेक प्रकारची फळं, ऍपल, शेप, जे फळं असतील. पण ज्याप्रमाणे आपण पूजेमध्ये आवश्यक ती म्हणजे काकडी आणि कारलं, आणि आपलं जे मकाचं कणीस, जे की मला आता इथे अवेलेबल नाही, तुम्हाला दाखवण्यासाठी मिळालं नाहीये, तर मकाचं कणीस पण एक आपल्याला घ्यायचं आहे. ह्या 3 वस्तू, हे 3 फळं खरंच आवश्यक आहेत. भाजीतलं जे कारलं आहे ते, काकडी आणि मकाचं कणीस, हे 3 फळं. आणि मग बाकीचे या फळामध्ये तुम्ही एक असलं तरी चालेल, 5 प्रकारची फळं असले तरीही चालतील, काही हरकत नाही. आणि आता पूजा झाली. पूजा करताना आपण जो विड्याची पाने मांडणार आहोत, म्हणजे पूजा करताना आपल्याला एका याच्यावर आपण जे आता पाहिले की गणपती, हे जे आपण हळकुंड, गणपती, खारीक, बदाम, जी सुपारी असते ते आपल्याला एका जोड विड्याच्या पानावर मांडायची, आणि बाकीच्या याच्यावर आपल्याला विडे मांडायचे आहेत. त्यामुळे 15 पाने हे आपल्याला आवश्यक आहेत. आता हे सर्व पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला ओटी भरायची आहे, पार्वती मातेची आणि सखीची. आता ओटी भरताना आपल्याकडे बांगड्या ह्या हिरव्या, आणि त्या 21 बांगड्या आवश्यक असतात, किंवा 11 बांगड्या. असा समप्रमाणात बांगड्या कधीच घ्यायच्या नाहीत, विषम प्रमाणात बांगड्या घ्यायच्या. 9च्या वरच बांगड्या आपल्याला घ्यायच्या आहेत. तुम्ही 9 बांगड्या घ्या, 11 घ्या, किंवा 21 घ्या. कारण 5 बांगड्या बघा, एका हातात 3 आणि एका हातात 2च होतील ना पार्वती मातेच्या. म्हणून अर्पण करताना बांगड्या ओटीमध्ये आपल्याला 9, 11 किंवा 21 यापैकी एखादाच आकडा घेऊन आपल्याला इथे बांगड्या घ्यायच्या आहेत. आणि ओटीच्या साहित्यामध्ये जर आपल्याला हळदी कुंकू, आपण जे ओटी भरणार ब्लाऊज पीस, ओटीचं सामाईन साहित्य, आणि त्याचबरोबर मंगळसूत्र, पोत वगैरे काही असेल, जोडवे, आपण तर हे सर्व आपण जे शृंगाराचं सामान आहे 16, त्यातले सामान आपण काजळ वगैरे सर्व काही ठेवू शकतो पूजेमध्ये. आणि विशेष महत्वाचं, खणा नारळानं ओटी आपल्याला भरायची पार्वती मातेचे, म्हणून आपल्याला या ओटीवर एक नारळ पण काय करायचं आहे, ठेवायचं आहे. म्हणजे खणा नारळानं ओटी आपली भरेल. आता फुलं आणि फळे कुठले अर्पण करायचे आहेत हे आपण बघूया. आता फुलं आणि फळे जर अर्पण करायचे म्हटलं तर आपल्याला पाने कोणती अर्पण करायची. आता फुले, आपल्या जवळपास जी फुले आपल्याला मिळतील ती फुले आपण घ्यायची आहेत. पण विशेष महत्वाचं, पूजेमध्ये आपण ज्या वेळेला महादेवाची पूजा करतो त्यावेळेला चाफ्याचं फूल, आणि महादेवाला आवडणारं जे की शेवंतीचं पांढरं फूल, गौकर्णाचं फूल, असे फुले जे असतील जे महादेवाला आवडणार, त्यापैकी कनेरचं फूल, मग पिवळ्या असो किंवा पांढऱ्या कनेर असो, यापैकी आवडणारे आपल्याला फूल पण घ्यायचं आहे. आणि बेलपत्र आपल्याला किती घ्यायचे आहेत, तर 100 बेलपत्र घ्यायचे आहेत. आणि आपले जे पाने, जसे की तुळशीची पाने आपल्याला 16, दुर्वाची जोडी आपल्याला 16 दुर्वाची जोडी, तुळशीची पाने 16,
आणि त्याचबरोबर आपल्याला आघाड्याची पाने पण आपल्याला घ्यावी लागतात 16. आणि जी जुडी आपल्याला तयार करायची आहे जी की अर्पण करण्यासाठी, तर त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे अशोकाची पाने, आंब्याची पाने आणि त्याचबरोबर चाफ्याची पाने आणि कनेरची पाने आणि आपले अशा प्रकारचे आपल्याला पाने घ्यायचे आहेत. आणि शेमी पत्र पण आपल्याला त्यासोबत अर्पण करायचं आहे. असे हे 5 पानं आपल्याला पूजेसाठी हे आवश्यक आहेत. अशी जुडी बनवा किंवा याला थोडासा दोरा गुंडाळून नंतर पूजेला आपल्याला हे काय करायचं आहे, अर्पण करायचं आहे. तर बघा, पूजेच्या साहित्यामध्ये आपल्याला अशा अनेक प्रकारच्या वस्तू लागणार आहेत. आता पूजेच्या शेवटी आपल्याला आरती करायची आहे. आरती करायची असल्या कारणाने आपण आरतीमध्ये आपल्याला आवश्यक आहे तो म्हणजे कापूर आणि ज्या तुपातल्या फुलवाती आरतीसाठी. आणि नित्यसेवा ही जी पुस्तकं आपण जवळ पाहिजे आपल्याला, कारण आता शिवनामावली आहे जे की बेलपत्र अर्पण करताना आपल्याला अर्पण करायचे आहे महादेवाला, त्याच्यावर बेलपत्र अर्पण करताना. आणि विशेष महत्वाचं शिवलीला अमृत जो रुद्र अध्याय आहे, 11वा रुद्र अध्याय, तुम्हाला आता हा जो रुद्र अध्याय आहे हे जर आपण या दिवशी पठण केला तर आपल्याला पूर्ण शिवलीला अमृत ग्रंथ पठण करण्याचं फळ आपल्याला मिळत असतं. म्हणून ह्या पूजेवरून उठण्याच्या अगोदरच, पूजा झाल्याबरोबर, आरती झाल्याबरोबर शिवलीला अमृतातील 11वा अध्याय जो की रुद्र अध्याय तो आपल्याला वाचन करायचं आहे. आता हे एवढं साहित्याचे आपल्याला जमवाजमव करून आपल्याला बसायचं आहे कुठे, पूजेच्या ठिकाणी. आणि पूजा करताना वाळू एक महत्वाची आहे. आता मी इथे वाळू आणलेली नाहीये तुम्हाला दाखवण्यासाठी. त्या दिवशी आदल्या दिवशीच आपल्याला वाळू स्वच्छ धुवून करून आपल्याला आणून ठेवायची आहे. अशी ही पूजेचं साहित्य ज्या वेळेला आपण जमवाजमव करतो, ठेवतो, तर आपल्याला पूजेच्या वेळेला उठायची गरज पडणार नाही. त्यावेळेला कुठलीच वस्तू आपली ही कमी पडणार नाही.